नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। जबाबदारी पार पाडता येत नसेल तर सभापती पदाचा राजीनामा द्या। नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार। मुख्याधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्यांना नगराध्यक्षांचे सडेतोड उत्तर। परंडा नगर परिषदेत सत्ताधारी विरोधकांमध्ये पेटला संघर्ष। पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले। परंडा नगर पालिकेची मुख्य अधिकारी एक महिला असल्यामुळे त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम जनशक्ती आघाडीचे नगरसेवक करत आहेत। सभापतीची जबाबदारी पार पाडण्यात येत नसेल तर माझं ही मत आहे यांनी राजीनामा द्यावा। आता बातमी विस्ताराने। परंडा नगर परिषदेत पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार राजकीय संघर्ष पेटला असून जबाबदारी पार पाडता येत नसेल तर सभापती पदाचा राजीनामा द्या। मुख्याधिकाऱ्यांना टार्गेट करू नका असा सडेतोड इशारा नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी विरोधकांना दिला आहे। रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना ठाम आणि आक्रमक उत्तर दिले। शहरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असताना नगराध्यक्षांनी थेट सभापतींवरच निशाणा साधत राजकीय वातावरण आणखी तापवले। नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की शहरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे। ती पार पाडता येत नसेल तर पदावर बसून फक्त आरोप करण्यापेक्षा राजीनामा देणं योग्य ठरेल। दरम्यान शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी जनशक्ती नगरविकास आघाडीचे नगरसेवक तसेच उपनगर अध्यक्ष समरजित ठाकूर आणि पाणी पुरवठा सभापती रमेश परदेशी यांनी पाणी फिल्टर केंद्रातील विद्युत पंपगृहाला भेट देऊन पाहणी केली होती। या पाहणी दरम्यान पाणी फिल्टर केंद्रातील पंप जळाल्यामुळे परंडा शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला असल्याचं समोर आलं होतं। याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असून फोन उचलत नाहीत असा गंभीर आरोप केला होता। मात्र या आरोपांनंतर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी तुफानी पलटवार करत विरोधकांवर समाजकारणाच्या नावाखाली राजकारण केल्याचा आरोप केला। लोकांच्या अडचणींचे भांडवल करून फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पदाची जबाबदारी निभावत नसताना प्रशासनावर दोषारोप करणे चुकीचे आहे असा हल्लाबोल त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणामुळे परंडा नगर परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी गटातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला असून आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत। या पत्रकार परिषदेला वाजिद दखनी, दिलीप रणभोर, नगरसेवक शरीफ तांबोळी, सत्तार पठाण, बच्चन गायकवाड, वैभव पवार, समीर पठाण, लक्ष्मीकांत बनसोडे, गफार शेख, जुबेर दखनी, खयूम तुटके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार परिषद ला उपस्थित असलेले माझे नगर परिषदचे सहकारी सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार आणि कार्यकर्ते, निवडणूक झाल्यापासून पहिली पत्रकार परिषद आज मी घेत आहे। तर सगळ्यात अगोदर परंडा शहराचे मतदार बंधू आणि भगिनींचा मी मनापासून आभार मानतो मला निवडून दिल्याबद्दल। पत्रकार परिषद घ्यायचं कारण निवडणूक 2 डिसेंबरला मतदान झाला, 21 डिसेंबरला काउंटिंग झाली। त्यानंतर उपाध्यक्षाची निवड झाली, सभापतींची निवड झाली, कॉप्टनची निवड झाली। कॉप्टनची निवड झाल्यानंतर सभापतीची निवड झाली। आणि जनशक्ती आघाडीचे 12 नगरसेवक म्हणतात की परंडा शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत चालना, इस्कटीत काम व्हावं लागलं। तर मला जनशक्तीच्या 12 नगरसेवक आणि 4 समितीचे सभापतींना सांगायचं आहे की पाणी पुरवठ्याची जबाबदारी पाणी पुरवठा सभापतीकडे असते। ही पाणी पुरवठ्याचे सभापती रमेश परदेशी ती जबाबदारी पार पाडण्यापेक्षा भाईजानवाणी उगा असंच करतात। तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही पाणी पुरवठा सभापती आहोत,
तर पाणी पुरवठा सभापतीचं काम असतो की पाणी पुरवठा कर्मचारी आणि पाणी पुरवठा इंजिनियरला संबंधित माहिती घ्यायचं की बाबा पाणी आज गावात आला का नाही, पाणी सुटलं नाही, की काम पाणी पुरवठा सभापतीचा असतो, जबाबदारी पाणी पुरवठा सभापतीची असते. तर ही इंजिनियरला फोन नाही करता, पाणी पुरवठा कर्मचारीला फोन नाही करता, डायरेक्टच म्हणतात की आम्ही मुख्य अधिकारीला फोन करतो, मुख्य अधिकारी आमचं फोन घेत नाही. अहो, ही मुख्य अधिकारीचा रूलच नाही. मुख्य अधिकारी नेमलेले लोक आहेत, इंजिनियर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना नाही बोलता विनाकारण मुख्य अधिकारीला टार्गेट करायचं काम जनशक्ती विकास आघाडीचे 12 नगरसेवक करत आहेत. तर मला जनशक्ती 12 नगरसेवक आघाडीचे नगरसेवकांना विचारायचं आहे की पाणी पुरवठा असो, आरोग्य, शौचालय या स्वच्छता असो, शौचालयाचं काम, स्वच्छता करण्याचं काम सभापती आरोग्य ठाकूर हे जे सभापती आहेत हे त्यांचं काम आहे. बहुमताने संख्याबळ त्यांच्याकडे जास्त आहे, आमच्याकडे फक्त 8च नगरसेवक आहेत. 8 नगरसेवक असताना त्यांनी कधीही कुठल्याही अडचणीला माझ्यापर्यंत, मी नगराध्यक्ष म्हणून मला भेटायला कुठलाही सदस्य 12 पैकी एक बी आलेला नाही. आणि ही म्हणतात की आम्ही समाजकारण करतो. समाजकारण करण्यापेक्षा जास्त ही राजकारण करायचा प्रयत्न करत आहे. विनाकारण मुख्य अधिकारीला टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे. त्याचं कारण एक आहे, त्यांनी परवा मागणी केली होती उपाध्यक्षाला कॅबिन द्या, त्यांना कॅबिन मिळाला नाही म्हणून ती मुख्य अधिकारीला विनाकारण टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत. प्रशासन, नगरपालिका प्रशासन सक्षम आहे, मुख्य अधिकारी सक्षम आहेत, कर्मचारी सक्षम आहेत, काम सुरळीत चालू आहे. काही प्रॉब्लेममुळे मोटर जळाली, पाणी फिल्टरवर जायचं, संघा 1-2 पत्रकार घ्यायचे, बातमी बनायची आणि सोडायची. जी जबाबदारी आहे तीच बातमी बनवून सोडत असेल तर ह्यांना पाणी पुरवठा सभापतीची जबाबदारी पार पाडण्यात येत नसेल तर माझं ही मत आहे, यांनी राजीनामा द्यावा सभापती पदाचा. तसेच आरोग्य सभापतीला मी मला सांगायचं आहे की आरोग्याचं जी सफाई काम होत नसेल, स्वच्छता परांड्यात चांगल्या प्रमाणे होत नसेल आणि तुम्ही तिथं कमी पडत असेल तर त्यांनी बी राजीनामा द्यावा असं माझं मत आहे. की दोन्ही सभापतीला मी सांगतो. आणि महत्वाचं काम जनतेसाठी, लोकांसाठी, ह्या परांड्या शहराच्या मतदारासाठी फक्त 3 वस्तू वेळावर मिळाले तर काही अडचण येऊ शकत नाही. सगळ्यात पहिला पाणी, दुसऱ्यांदा लाईट आणि स्वच्छता. तर स्वच्छता बी त्यांच्याकडे आहे, पाणी पुरवठा बी त्यांच्याकडे आहे. आणि ती विनाकारण 2 पत्रकार नेत्यात, फिल्टरवर सगळे मिळून 12 जण जातात आणि सांगतात की पाणी पुरवठा चला ना, मोटर जळाली, ह्यांना काम करता येईना. मोटर जळाल्यानंतर टेंडर दिलेले असतात नगर परिषदनी, ती टेंडर कुणाला दिलेलं ही माहीत नसेल सभापती, पाणी पुरवठा सभापतीला, तर ती सभापती व्हायचे काबिल नाही, ह्यांनी राजीनामा द्यावा ही माझं म्हणणं आहे. आणि मोटरला खर्च किती येतो? सभापती असल्यानंतर मोटर दुरुस्ती करण्यासाठी जळाली असेल तर 20-25 हजार रुपये खर्च येते. तरी 20-25 हजार रुपये त्यांनी सभापतीला द्यायची गरज, सभापतींनी त्या मोटर भरणाऱ्याला द्यायची गरज नाही. फक्त हमीपत्र घेतला आणि जबाबदारी घेतली तर ती मोटर भरणारा व्यक्ती मोटर भरून देतो. कर्मचारीला फोन त्या सभापतीने करावा आणि जळालेली मोटर तिथं फिट करून दुसरी राहिलेली मोटर ती दुरुस्त करून घ्यायचं त्याने आदेश द्यावा, ही सभापतीचं काम आहे. आणि सभापतीच म्हणतात की वेळावर पाणी सुटना, तर त्या सभापतीला अभ्यास नसेल
तर माझे जुने सहकारी माझे नगरसेवक होते भाई रशीद तांबोळी, त्यांच्याकडून सभापती पदाचा वापर कसा करावा त्यांच्यापाशी त्यांनी ट्युशन लावावा. ही रमेश परदेशी त्या टायमाला पण नगरसेवक होते. त्यांनी विकासाचा मुद्दा नाही, विकासासाठी कुठलं काम करायचं ही विषय नाही, 12 नगरसेवक एकत्र गोळा करायचं ही रमेश परदेशी करतात आणि भाईजान असं करतात आणि असं करतात. अहो तुम्ही भाईजानपणा सोडा आणि परांड्याचा विकास करायचं ठरवा आणि सगळेजण मिळून. काय अडचण आली तर एक नगराध्यक्ष नात्याने म्हणतो मला येऊन सांगा ना. काय नगरसेवक म्हणतात की 2-2 महिने या परंडा नगरपालिकेत मुख्य अधिकारी नाही. आता 2 महिने मुख्य अधिकारी नाही असं कधी होऊ शकतो का? मुख्य अधिकारीची मागणी नुसतं परंडा नगरपालिकेचंच काम नसतो, त्याला जिल्ह्यावर बैठकी असतात. परवा जनगणाचे काम होते, मार्च एंडचे काम होते. ही सर्व काम बघत त्यांना परंडा नगरपालिकेचं काम बघावं लागतं आणि ही उठलं की सुटलं म्हणतात की मुख्य अधिकारी नगर परिषद येतच नाही. असं कुठं झालं का? आणि विनाकारण परंडा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी एक महिला असल्यामुळं त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम जनशक्ती आघाडीचे नगरसेवक करत आहेत. आणि ह्यांना माझं आव्हान आहे, ह्यांनी अशी विकास करायचा असेल, जनतेच्या हितासाठी कुठलं काम करायचं असेल तर ह्यांनी कुठल्याही विषयात राजकारण करू नये. काय अडचणी असतील, परवा केबलचं काम चालू आहे, पाणी पुरवठा लाईनवर 3दा मोटर लाईन फुटली केबलच्या कामाला. आता ही अशी अडचणी येत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे मला सांगा? प्रशासन जबाबदार आहे? कुणीही जबाबदार नसताना कुणाला बी जबाबदार ठरवायचं आणि व्हिडिओ बनवायचं, फोटो काढायचा की सोडायचा की आम्ही लई जनतेसाठी हिताचे काम करायला लागलो, जनतेसाठी विकासाचे काम करायला लागलो, मतदारासाठी विकास करण्यासाठी भांडा लागलो. ही दुसरा काय नाही, ही विकासासाठी भांडणं, जनतेसाठी भांडणं. ह्यांना फक्त रोज उठलं की सुटलं लोकाला फोटो ह्यांचा दिसावा ह्या विचाराची जनशक्तीचे 12 नगरसेवक काम करत आहेत. ह्यांनी निवडणूक लढवत असताना त्याला भेले नाहीत. एकच मत मागत होतो, मी बोलत होतो भाषणात प्रचारात की ही एक मत मागतात आणि एक मत मागून ह्यांनी 12 नगरसेवकांनी विजय मिळवला. आणि यांच्या मतदार मागायच्या प्रयत्नामुळं काही गोष्टी आम्हाला ही करावं लागलं. दुसरा विषय, माझा एवढा मोठा विजय झाला, मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, पण माझे 12 नगरसेवक पडले म्हणून मी ना आदुली उडवली ना मिरवणूक काढली. माझे 12 नगरसेवक पडल्यामुळं मी आदुली उडवली नाही, मिरवणूक काढली नाही. आणि ही लोक नगराध्यक्ष लागलेत आणि नाही ती गोंधळ घालायला लागलेत परांड्या शहरामध्ये की आम्ही काय लई मोठी लढाई जिंकली असं त्यांना वाटलं. पण माझ्या मताने ह्यांनी ही जी करत आहेत 12 जण मिळून ही चुकीचं आहे. आणि ह्यांनी अधिकारीवर दबाव आणायचा प्रयत्न करत असतात, कर्मचारीवर दबाव आणायचा प्रयत्न करत असतात, कुठं माहितीचे अधिकार मागतात. आणि एक उमेदवार 50 वर्षानंतर निवडणूक जिंकलेला सत्तार पठाण उर्फ झोल ही म्हणतात की आम्ही मुख्य अधिकारी परंडा नगर परिषद 2 महिने नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला तक्रार करू असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या नगरसेवकाला मला एकच सांगायचं आहे की मुख्य अधिकारी परंडा नगर परिषदेत 2 महिने नाही ही त्यांनी पुरावा द्यावा. मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार. असे चुकीचे आरोप कुणी कुणावर घेऊ नये. आणि करत असताना परंड्याच्या जनतेचा हितासाठी भांडायचं असताना तर सगळ्यात मोठा माझा आरोप आहे की पाणी पुरवठा सभापती ती आहेत, त्यांच्यामुळे पाणी पुरवठा वेळावर होईना असा माझा आरोप आहे. एवढा बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 907542 6642. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. कमांडो करिअर अकॅडमी परांडा. 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.